श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भगवान श्रीकृष्णाचे हे उपदेश ताणतणाव दूर करण्यास करतील मदत. सकारात्मक बनेल आयुष्य. चला तर मग पाहूया भगवान श्रीकृष्णाने दिलेले उपदेश. कठीण प्रसंगी माणसाला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही आणि अशा परिस्थितीत मन उदास होते आणि काही वेळा तणाव किंवा नैराश्य यांसारख्या समस्याही उद्भवू लागतात. आयुष्यात चढ उतार येत असतात. कधी कधी कठीण प्रसंगी माणसाला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही आणि अशा परिस्थितीत मन उदास होते. अशा परिस्थितीत लोकांचे मन अशांत होते आणि काही वेळा तणाव किंवा नैराश्य यांसारख्या समस्याही उद्भवू लागतात. अशा वेळी भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे स्मरण केल्यास तणावापासून दूर राहता येते. श्रीमद भागवत गीतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन केले आहे, जे श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धाच्या वेळी सांगितले होते. श्रीकृष्णाच्या या शिकवणुकीतून माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग शिकवतात. जीवनातील प्रत्येक समस्येचे समाधान गीतेत सापडते. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला अडचणीने किंवा संकटाने वेढलेले दिसाल, तेव्हा तुम्ही गीतेच्या या शिकवणीचे स्मरण केले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला गीतेच्या अशाच काही अनमोल शिकवणीबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे माणसाच्या आयुष्यातला ताण कमी होतो. गीतेच्या या शिकवणीमुळे तुम्ही तणावमुक्त राहता. जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही श्रीकृष्णाचे शब्द समजून घेतले पाहिजेत की भविष्याची चिंता करणे व्यर्थ आहे आणि वर्तमानात जगणे सर्वोत्तम आहे. श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की काल आणि उद्याचा विचार करूनही काहीही साध्य होत नाही. हे फक्त तुमचे मन अस्वस्थ ठेवते. सध्या चांगली कामे करण्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. यामुळे तुमचे भविष्य आपोआप चांगले होईल. खरे तर आपले मन हेच आपल्या दुःखाचे कारण आहे. श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण ठेवले आहे तो अनावश्यक चिंता आणि इच्छांपासून मुक्त होतो. अशी व्यक्ती सहजपणे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकते आणि ते साध्य करू शकते. कोणतीही व्यक्ती पूर्णपणे परिपूर्ण नसते. प्रत्येकजण कधी ना कधी चुका करतो. अशा परिस्थितीत आपण आपल्या चुका आणि पराभवातून शिकून पुढे जायला हवे. यामुळे निराश होऊन दुःखी होऊ नये. त्यामुळे कोणतीही समस्या सुटत नाही, उलट तुम्हाला काळजी वाटू लागते. तुम्ही स्वतःची तुलना इतर कोणाशीही करू नये. श्रीकृष्ण म्हणतात की जो माणूस स्वतःची इतरांशी तुलना करतो तो कधीही सुखी नसतो. तुम्ही जसे आहात तसे स्वीकारले पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की मनुष्याने भगवंतात लीन व्हावे. देवाशिवाय संपूर्ण जगात कोणीही मनुष्य नाही. मनुष्याने नेहमी आपले काम हे गृहीत धरून केले पाहिजे की तोही कोणाचा नाही. अशा प्रकारे आपण पाहिलंच की भगवान श्रीकृष्णाचे हे उपदेश ताणतणाव दूर करण्यास करतील मदत आणि आयुष्य बनेल सकारात्मक. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हे विचार नक्की आत्मसात करा.